महाराष्ट्र में विधानसभा चुनाव को लेकर सर्वपक्षीय कार्यकर्ताओं ने अपने अपने स्तर पर बड़े ही जोर शोर से प्रचार व प्रसार की शुरुआत की गई है। इसी कड़ी में आगे हम आपको बता दें कि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धव जी ठाकरे के आदेश अनुसार पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के उम्मीदवारी को लेकर सर्वेक्षण अभियान की शुरुआत की गई है, जो आज दिनांक 14 अगस्त 2024 को भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर भिवंडी शहर, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, शाहपुर, मुड़बार विधानसभा के शिव सैनिकों का शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के उपनेते व आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ आहेर व ज्येष्ठ शिवसैनिक बाला अंबेडकर के प्रमुख उपस्थिति में बैठक का आयोजन किया गया और सभी शिवसैनिक कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी पूर्व विधानसभा से माजी आमदार व भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सन्माननीय श्री रुपेश जी महात्रे को उम्मीदवारी मिले ऐसी मांग की। इस अवसर पर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश जी महात्रे, भिवंडी लोकसभा महिला संपर्क संगठिका आशाताई रसाल, महानगर जिला प्रमुख मनोज जी गगे, जिला प्रमुख थाने ग्रामीण विश्वास थले, शहर प्रमुख प्रसाद पाटिल, जिला सचिव राजाभाऊ पुनियार्थी, जिला संगठिका वैशालीताई मिस्त्री, शहर संगठिका कोमलताई पाटिल तथा भिवंडी पूर्व व पश्चिम ग्रामीण के सर्व शिवसेना के उप जिला प्रमुख तथा कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। इस संदर्भ में पत्रकारों से वार्तालाप करते हुए शिवसेना उपनेते व आमदार सन्माननीय श्री सचिन भाऊ आहेर ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। मतदारसंघाने आढावा घेतला, नक्की काय सांगा? खरं तर सर्व नेते आणि उपनेत्यांना आदरणीय पक्षप्रमुखांच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत। लोकसभा न्याय हा संपूर्ण शिवसर्वेक्षण अभियान पूर्ण करण्याचं काम केलं झालं पाहिजे। ह्याच्यातल्या सर्व जे माहिती ह्या गोपनीय असल्यामुळे मला आपल्यासमोर या सर्व गोष्टी मांडता येणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की यातली पूर्वतयारी विधानसभेची ही सुरुवात करण्याचं काम झालेलं आहे आणि विशेषतः मला आंबेडकरजी आहेत, संपर्क प्रमुख आमचे रुपेश म्हात्रेजी पण या निमित्ताने आहेत। तर आता भिवंडी लोकसभेमध्ये याची सुरुवात झालेली आहे। आता पालघरला आम्ही काही वेळानंतर आम्ही त्यांना जाणार आहोत। तसंच इतर देखील मतदारसंघामध्ये लोकसभा न्याय हा अभियान करून पक्षाकडे तातडीने अहवाल सादर करण्याचं काम त्यामध्ये करण्यात येणार आहे। त्यामध्ये पक्ष संघटना कशी चाललेली आहे, काय चाललं आहे, या व्यतिरिक्त काय संभाव्य उमेदवार कोण आहे की नाही किंवा तिकडे तयारी आहे की नाही, या सर्व गोष्टीची चर्चा साधक बाधक आपण केली पाहिजे। जिकडे आपल्याला निवडणूक आपल्याला उमेदवारी आपल्याला नाही मिळणार किंवा मिळत नाही, तिकडे पक्ष संघटना मजबूत करून महाविकास आघाडीला कसं मदत करता येईल, या सर्व गोष्टीची साधक बाधक चर्चा करणं अपेक्षित आहे आणि ते आम्ही आता आज करतो। ठाणे जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी दावा बघा, आता ह्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही, परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की जसं लोकसभेमध्ये या जिल्ह्यातल्या लोकांनी पण देखील साथ देण्याचं काम महाविकास आघाडीच्या लोकांना केलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की तीच अपेक्षा विधानसभेला त्यांच्याकडनं आम्हाला आहे किंवा जसं साथ महाविकास आघाडीला आम्ही दिलेली आहे। विशेषतः या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या असलेल्या खासदारांना निवडून देण्यासाठी सिंहाचा वाटा हा आमचा तमाम शिवसैनिकांचा होता। आमची भूमिका तीच आहे की तीच साथ त्यांची आम्हाला विधानसभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवारी मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून असावी आणि मला असं वाटते त्यांच्याकडे मागणी करण्यापेक्षा आम्ही आमच्या नेतृत्वाकडे ह्या सर्व गोष्टीची चर्चा करणार जे गोपनीय आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी पश्चिममध्ये काँग्रेसने दावा केला। कोण कुठे दावा करतोय हा प्रत्येकाचा तो अधिकार आहे। आता उद्या समजा मी बोललो की आम्ही 6च्या 6 ह्याच्यात दावा केलेला आहे, असं होणार नाही ना, ती चुकीचं होईल। पण दावेदारी करणं वेगळं आणि त्याच्यात कृतीतून बोलणं वेगळं आणि हे सर्व पक्ष नेतृत्व ठरवणार आहेत। त्याच्यातल्या अशा चर्चा अशा ओपन मीडियासमोर होत नाही। हा जो अहवाल आम्ही जो दिलेला आहे तो गोपनीय अहवाल हा आता आम्ही पक्षाकडे सादर करण्याचं काम आम्ही करणार आहोत।